नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. आज 1 जुलै 2026 आणि आत्ताच्या क्षणाचे बदलापूर पूर्व पश्चिमला जोडणारा जो काही भुयारी मार्ग आहे बेलवली जवळचा त्याचे अपडेट्स आपण घेत आहोत. मात्र हा भुयारी मार्ग एवढा पाऊस पडून सुद्धा भरलेला आपल्याला बघायला मिळत नाहीये. या ठिकाणी वाहतूक जी आहे ती सुरळीत चालू आहे, त्यामुळे तुम्ही कोणीही काळजी करू नका. आता काही क्षणापूर्वी आपण बघितलं पूर्व पश्चिमला जोडणारा स्वातंत्र्यवीर सावरकर याच्यावरती आपल्याला वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळाली. कारण अनेक वाहन चालकांमध्ये हा संभ्रम होता की ज्या वेळेला पाऊस पडतो त्यावेळेला आपला हा जो काही भुयारी मार्ग आहे तो भरलेला असतो पाण्याने आणि त्यामुळे अनेक जणांनी त्या साईडने येण्याचा मार्ग जो तो स्वीकारला आणि खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी जी आहे ती पाहायला मिळाली. अनेकांचे फोन देखील आले की आम्हाला कृपा करून अपडेट द्या की हा जो काही भुयारी मार्ग आहे तो चालू आहे की नाही वाहतुकीसाठी. तर इथे अद्यापही कुठलंही पाणी जे ते तुंबलेलं पाहायला मिळत नाहीये. पण खरोखर या भुयारी मार्गाचं नेमकं रहस्य काय आहे ते रहस्यच राहणार आहे. कारण आता काही दिवसांपूर्वी आपण बघितलं एकदम थोडासा पाऊस पडला होता, अगदी काही 1 ते 2 मिनिटं पाऊस पडला होता, तरी सुद्धा हा भुयारी मार्ग खूप तुंबलेला होता. पण आता जर आपण बघत असाल तर अर्धा 1 तास झाला सकाळपासून आपल्याला पाऊस जो आहे तो पाहायला मिळतोय, परंतु तरी सुद्धा हा भुयारी मार्ग जो आहे तो पाण्याने भरलेला नाहीये, तुंबलेला नाहीये. तो आपल्याला व्यवस्थितरित्या वाहतूक जी आहे ती इथे पाहायला मिळते. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की येऊ द्या. आणि या भुयारी मार्गाचं काय रहस्य आहे तुम्हाला माहिती असेल तर आम्हाला नक्कीच सांगा. अजून कुठले अपडेट जर तुम्हाला पाहिजे असतील तर तेही नक्की सांगत चला. परंतु अजून महत्वाचं म्हणजे याच परिसरामधून आता ज्या काही शालेय विद्यार्थ्यांच्या शाळेच्या बसेस वगैरे आहेत, व्हॅन वगैरे आहेत, त्या सुद्धा इकडून खूप वेळेला येत असतात. परंतु पावसादरम्यान सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे आणि आधी अँब्युलन्स असतील किंवा शालेय विद्यार्थ्यांच्या ज्या बस असतील त्यांना तुम्ही सर्वांनी आधी प्राधान्य द्या. इथून द्या किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाण पुलावरून द्या. कारण पावसाळ्यामध्ये खूप वेळ जे आहे अशा वेळेस बस वगैरे जे आहेत ते लेट होत असतात आणि त्याच्यामुळे पालक घरी वाट बघतात. त्यामुळे हे सहकार्य आपण सगळ्यांनी एक दुसऱ्यांना जे आहे या पावसाळ्यामध्ये करायचंय. बघत रहा आपले बदलापूर. धन्यवाद.